हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन याचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे फॉर क्लास 12 फिजिक्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन्स 1 मार्क क्वेश्चन्स. फर्स्ट वन, at which position the total energy of a particle executing linear SHM is purely potential. हा फेब्रुवारी 20 मध्ये विचारलेला क्वेश्चन होता 1 मार्कासाठी. राईट द डिफरन्शियल इक्वेशन फॉर अँग्युलर SHM हा फेब्रुवारी 22 ला विचारलेला क्वेश्चन होता. 2 मार्कासाठी कोणता क्वेश्चन विचारला ते बघूया. डिफाईन सेकंड पेंड्युलम, डिराईव्ह अ फॉर्म्युला फॉर द लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम, मार्च 22. म्हणजे तुम्हाला इथे सेकंड पेंड्युलमचे डेफिनेशन द्यायचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड लेंथसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करून दाखवायचा आहे. आता 3 आणि 4 मार्काचे प्रश्न कुठले कुठले विचारले गेले ते बघूया आपण. फर्स्ट वन, डिफाईन लिनियर SHM, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM हा फेब्रुवारी 20 ला विचारलेला आहे. इथे लिनियर SHM ची प्रॉपर डेफिनेशन दिली गेली पाहिजे आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला हे डिफरन्शियल इक्वेशन, फक्त डिफरन्शियल इक्वेशन डिराईव्ह करून द्यायचं आहे, हे विसरायचं नाही. बाकी काही डिराईव्ह करायचं नाही. यातलं डेफिनेशन 1 मार्क असणार आणि डिफरन्शियल इक्वेशनचं डेरिव्हेशन 2 मार्क असतो. सेकंड वन, डिस्कस ॲनालिटिकली द कंपोजिशन ऑफ 2 लिनियर SHMs हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. Obtain the expression for resultant amplitude. Find the resultant amplitude when the phase difference is 0 radians and second option is pi/2 radians. हा जुलै 22 ला विचारलेला क्वेश्चन आहे. थर्ड वन, स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM, hence obtain expression for acceleration and velocity. आता नीट लक्षात घ्या, इथे फक्त आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचं पहिले स्टेटमेंट द्यायचं आहे, ते डिराईव्ह नाही करायचं आणि त्याच्या बेसिसवर 2 गोष्टी ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटी फाइंड आउट करायच्या आहेत. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायला सांगितलेलं नाही. हा टोटल क्वेश्चन 3 मार्काचा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि फोर्थ वन होता ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम परफॉर्मिंग SHM, जुलै 23. हा आधीचा जो क्वेश्चन आहे हा जुलै 22 ला विचारला गेलेला आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. अजूनही बरेच क्वेश्चन्स आहेत, हे फक्त लास्ट 2-3 एक्झामचेच क्वेश्चन मी इथे कव्हर केलेले आहेत, सो दॅट यू कॅन गेट अन आयडिया. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अँड शेअर दिस इन्फॉर्मेशन विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो, so that they can get benefited out of it. Thanks for watching the video.